मंदिराचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि या निमित्तानं पहिलं मॅट वरचं जबरदस्त आयोजन आपण ओम साई मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे ओम साई महिला मंडळ कोकरे बानपाटवाडीच्या वतीने पाहतोय. आणि मित्रांनो पहिलाच ग्रामीण गटामधला आपण सर्वांच्या भेटीसाठी आलेला दर्जेदार असा सामना अर्थात पहिली चढाई असणार आहे. तर निश्चितच स्टार रेडर म्हणून ज्याची अंबतखल केदारनाथ क्रीडा मंडळ या संघामध्ये वर्णी लागते तो आर्यन फुटर. पुन्हा एकदा जबाबदारी उचलली जाते. निश्चितच जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमामधून स्वतः कर्णधार आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेण्यासाठी येतोय. पहिल्या चढाईचा मान पटकावला जातोय तो रोहित बनेच्या माध्यमामधून, ज्याची निश्चितच ख्याती आहे या संघाकडून खेळताना. त्यानं कालचं संपूर्ण सत्र आपल्या नावावरती कोरलं. या मैदानावरचा हिरो खऱ्या अर्थानं केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल कडून ठरला तो जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावणे. अनेक पॉइंट्स अर्थात सुपर डुपर चढाईचं सुद्धा दर्शन ज्यानं लगावलं होतं. आणि इथं मात्र कर्णधाराला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, अर्थात रनिंग हँड टच वापरलं जातंय. एक गुड पॉइंट टेबल ऑन केलं जातंय. पण ज्या देवराजनं कालची संपूर्ण रात्र खऱ्या अर्थानं सूर्यदेवाचं दर्शन होईपर्यंत आपलं निश्चितच परफॉर्मन्स जारी ठेवला, इथं मात्र मोठी शिकार केली जाते. आर्यन सारखा मोठा मासा गळाला लागतोय. आदरणीय शिवाजी गोरिवले कोकरे गावचे गावकर, आपणाला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचंय. एक उत्तम नियोजन आणि या नियोजनामधून आपण मॅट वरची पहिल्या पर्वातली अतिशय गौरवशाली कामगिरी करणार असं हे मंडळ. निश्चितच कौतुकाचे उद्गार या मंडळाबद्दल काढावेच लागतील, कारण पहिल्यांदाच भव्य नियोजन. इथं मात्र देवराज बने हो कालपासून खेळताना ज्याला आपण पाहतो मित्रांनो, लगातार पद्धतीनं विरुद्ध संघाकडून फक्त आणि फक्त पॉइंट्स घेऊन यायचे आणि आपल्या संघाचं पारड जड करायचं. इथं मात्र सार्थक भुरावणेला निश्चितच मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. जर्सी क्रमांक 7 आउट. पुन्हा एकदा ज्याला अंबतखोल एक्सप्रेस संबोधलं जातं, जर्सी क्रमांक 11 ज्याचा जबरदस्त या ठिकाणी थरार आपण या कबड्डीच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडांगणावर पाहत असतो, तो आर्यन फुटक. अप्रतिम पद्धतीचा फुटवर्क, लाजवाब पद्धतीने फुटवर्क वापरतो आणि कमालीचा बोनस सुद्धा घेण्याचा ज्याचा पराक्रम आपण अनेक क्रीडांगणावर पाहतो, तोच आर्यन या वेळेला चढाईसाठी असणार आहे. समोरचं आव्हान निश्चितच कठीण असणार आहे, कारण मातब्बर संघ आहेत, एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारे दोन्ही संघ आहेत. आणि ज्या संघाकडून खरंच या ठिकाणी हा सामना होत असताना इथं मात्र देवराजला टार्गेट केलं जात आहे. जर्सी क्रमांक 11 कडून एक वेळा निसटला म्हणून काय झालं, दुसऱ्या प्रयत्नाला मात्र यश येत आहे. आर्यन फुटक धरतोय या सामन्यातील महत्वपूर्ण अँकल होल्ड करणारा, एक टॅकल पॉइंट आपल्या दिशेने घेणारा. पुन्हा एकदा अवलिया कलाकार, पुन्हा एकदा मिथिलेश गावडे. चांगली तयारी नेहमीच असते मिथिलेशची. आणि या मिथिलेश कडून विरुद्ध संघावरती निश्चितच आक्रमण जारी करताना अतिशय तेज दर्रार आक्रमण असतं. जर्सी क्रमांकाला 5 ला मात्र बजावलं जात आहे. शुभम याला बाहेर जावं लागतंय. आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी असणार आहे सुयश बने. यश संपादन करावं तर सुयश सारखं काय घवघवीत यश संपादन केलं मित्रांनो. कोपरा रक्षक म्हणून जबाबदारी, आणि इथं मात्र संघ व्यवस्थानं आपल्यावर जबाबदारी टाकली. ती जबाबदारी लीलया पेळण्याचं काम करतोय तो सुयश बने. पुन्हा एकदा अंबतखोल एक्सप्रेस म्हणून संबोधला जाणारा आर्यन फुटक, तेज जबरदस्त रॅपिड चढाई, चालाक पूर्ण. पुन्हा एकदा रोहितला स्वीकार करतोय. दुसऱ्यांदा या ठिकाणी रोहितला बाहेर जावं लागतंय. देवराज बने मित्रांनो, हे द्वंद्व युद्ध असणार आहे. ते देवराज बने वर्सेस आर्यन. पण इथं मात्र देवराजला निश्चितच आबा फसवतोय. बाबा रे बाबा, काय आबाचा टॅकल या ठिकाणी, अप्रतिम असं टॅकल आपण आबाच्या माध्यमातून पाहिलं. आणि पुन्हा एकदा मिथिलेश गावडे असणार आहे तो चढाईसाठी. समोर मात्र चौघांचा पण 4 गडी असताना खूप कठीण वेळ असते, पण खऱ्या अर्थानं कठीण समयाला जो कामाला येतो तोच खरा संघर्षमय प्रवास करणारा मोठा योद्धा असतो या कबड्डी मधला. चौकांमधून गुण हिरावून घेणं सोपं नाहीये, पण ती किमया करावी लागते. हर एक प्रकारचा
प्रयत्न या ठिकाणी करणं भाग आहे ते मिथिलेशला. खऱ्या अर्थानं जर्सी क्रमांक 6 सुयश वरती सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण या सुयशनं काय जबरदस्त काल आपण पॉइंट घेताना पाहिलं होतं. एक लखलखता सितारा आहे ज्याचं भविष्य उद्याचं उज्ज्वल आहे, ज्याच्याकडे पाहिलं जातं शिवकृपाकडून एक मोठी खेळी करण्याच्या दृष्टीनं असा सुयश बने जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी चढाईचं दर्शन करताना आपण सुयशला पाहतोय. 3-6 3 गुणांचं अंतर या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी करण्यात यश मिळते ते केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकोल या संघाला. पण हा जोरदार संघर्ष होणार आहे. उभय संघामधली फाईट अत्यंत देखणी होणार आहे. दोघांमधला संघर्ष अतिशय जबरदस्त होणार आहे, कारण एकाने ठिणगी टाकली तर दुसऱ्या ठिकाणी बनवा लागण्याची भीती निश्चितच आहे. अशा प्रकारचे दर्जेदार दोन्ही संघ आहेत, अतिशय तुल्यबळ समान ताकदवर. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजय होणार हे चित्र. नंतर साई सेवा कोंडवाळा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ केदारनाथ आशीर्वाद बोर्डवाडी आपणासाठी हा पहिला पुकार. जर्सी क्रमांक 6 सुयशनं आधीच गवगवीत यश संपादन केलं होतं, पण इथं मात्र सुयश चॅलेंज देतो. हो 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 काय घडतं बघूया. सिंगल पॉइंट, कल्टी मारली पलटी मारली मित्रांनो. इथं मात्र गिरकी घेऊन आपल्या मैदानामध्ये सहज दाखल झाला तो सुयश, आणि आता मात्र थर्ड राईड. धोक्याचा इशारा. ही मात्र 30 सेकंदाची चढाई मिथिलेशला या निर्णायक चढाईमधून यश संपादन करणं गरजेचं असणार आहे. करो या मरूची परिस्थिती. हो 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 इथं मात्र अति घाई संकटात नेईचा प्रत्यय येतोय. खऱ्या अर्थानं दबाव होता मिथिलेश वरती, तो दबाव मात्र पूर्णपणे घेतला तो शुभम बनेनं, आणि शुभम पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. हो इथं मात्र काय घडतं बघूया. कमाल झालेली आहे. आणि त्याचबरोबर आबा सुद्धा मैदानाच्या बाहेर जाणार आहे. 2 पॉइंट्स पुन्हा एकदा 6-7. काय जबरदस्त चमकदार खेळ मित्रांनो. मी आधीच सांगितलं तुम्हाला, दोन्ही संघ ग्रामीण गटामधले टॉपर संघ आहेत, मातब्बर संघ आहेत. त्याच्यामुळे निश्चितच लढत इतकी उत्तम होणार. कोण जिंकणार याचं चित्र स्पष्ट व्हायला अजून खूप कालावधी शिल्लक असणार. मिथिलेश गावडे या अशा प्रकारच्या खेळामध्ये ज्याला चमत्कारिक खेळ करणारा म्हणतात, या कबड्डी खेळातला ज्याला जादूगार म्हणतात, तो मिथिलेश गावडे मात्र माघारी येतोय. आणि प्रत्युत्तर दाखल एकदा का देवराज चालू लागला की निश्चितच शिवकृपा बनेवाडी संघाचं पारड जड करण्याची जबाबदारी याच देवराज कडून होत असते. तोच देवराज बने या वेळेला चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाची चढाई निश्चितच बनेच्या माध्यमातून होत असते, देवराजच्या माध्यमातून होत असते. आणि तोच देवराज मात्र माघारी जाताना आपण पाहतोय. दरम्यान चढाईसाठी असणार आहे केवळ 1 गुणाचं लीड आहे ते सद्यस्थितीमध्ये केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल या संघाकडे. हे लीड धुसर करण्याची जबाबदारी निश्चितच येऊन ठेपलेली आहे शिवकृपा आसुर्डे बनेवाडी संघाकडे. आयुष मैदानाच्या बाहेर आहे, त्यानंतर रोहन म्हणजे आबा फुटक मैदानाच्या बाहेर असणार आहे. आणि इथं मात्र पूर्णपणे जबाबदारी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक वरती आहे. प्रत्युत्तर दाखल म्हणून उत्तम दर्जाची चढाई पुन्हा करण्यासाठी तयार होतो तो निश्चितच देवराज बने. फुटवर कमालीचा आहे, लाजवाब पद्धतीने एक वेगवान चढाई करण्यामध्ये माहीर असणारा असा हा देवराज बने. मध्यरक्षक एकेरी पकडण्यासाठी, सोलो टॅकल करण्यासाठी पालसेकर तयार आहे. जोरदार तयारी दर्शवली जाते. 1 गुणाचं लीड घेऊन थर्ड रेड देणगी आलेली आहे. थर्ड रेड डू ऑर डाय. पॉइंट शिवाय इथं पर्याय नाहीये. बघूया काय घडतं. निश्चितच मिथिलेशचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न असणार आहे, कारण आपल्यावरचा दबाव विरुद्ध संघावरती देण्यासाठी मिथिलेश मात्र तयार असणार आहे. काय घडतं बघूया. जोरदार तयारी दर्शवली जाते. निश्चितच उत्तम तयारीच्या जोरावरती मिथिलेशला पॉइंट घेणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच या ठिकाणी खेळवलं जातं संघाला. आणि अखेरकार मिथिलेशला पकड होते. अखेरकार बोनस कंप्लीट केला जातोय. दमकम दाखवले जाते, पॉवर दाखवली जाते. थर्ड रेड डू ऑर डायचं दर्शन अति खोलवर जावं लागतं आणि सार्थक भुरावडे सारख्या कोपरा रक्षकाला टच करावं लागतंय. 8 गुणांनी बरोबरी. मित्रांनो काय खेळ चालला आहे. दोन्हीही समान ताकदीने चाललेले ग्रामीण गटातले संघ. आणि इथं मात्र मोठा खेळाडू, स्टार खेळाडू
आर्यन पुटक चढाईसाठी आहे. चढ उताराचा खेळ आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानावर दाखल होताना देवराज बने केवळ एका गुणाचं लीड, ते सुद्धा जाता जाता आपण पाहिलं. फर्स्ट हाफ मध्ये पुन्हा एकदा बोनस घेतल्यानंतर थोडासा आक्रमक आपण आर्यनला पाहिलं होतं. इथं मात्र 3 खेळाडू मैदानात, एका बाजूला तेजस आणि त्याच्या साथीनं निश्चितच या गाड्याला पकडण्यासाठी तयार होतो तो स्टार डिफेंडर सुमित पालसितकर आणि एकेरी अर्थात सोलो टॅकल करण्यासाठी तयार आहे तो या संघातील भरवशाचा स्टार रेडर आर्यन फुटर. आदरणीय तुकारामजी गोरेवले, आपणाला विनंती असेल प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचे. तुकारामजी गोरेवले, आपल्या गावामधली अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेनिमित्तानं आपण सर्व मान्यवर गणांचा सुद्धा यथोचित असा सन्मान सोहळा संपन्न करतोय. ज्या ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी अनाऊन्स करणार आहोत, पुकारणार आहोत, ज्यांना नम्र विनंती करतोय त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. आपणासाठी सन्मानानं या ठिकाणी सन्मान केला जातोय, तरी प्लीज आपण स्टेजवरती यायचंय. देवराज पुन्हा एकदा 3 गड्यांसमेत सुपर टॅकल ऑन असताना इथं मात्र कौशल्य पणाला लागणार आहे, कारण कमीत कमी गडी असताना आपला खऱ्या अर्थानं कस लागतो, खूप मोठा कयास करावा लागतो, खूप मोठा प्रयत्न करावा लागतो. हो हो हो, इथं मात्र आर्यन मनापासून टॅकल केला आणि देवराजला मात्र जागेवरती थांबवलं. थोडस लक्ष विचलित झालं होतं ते देवराज याचं. 12-8 एका मोठ्या खेळाडूची लक्षणं निश्चितच अशा प्रकारची सामावलेली असतात. याचं एक उत्तम उदाहरण आपण आर्यन पुटकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. पण इथं मात्र 12-8 खूप मोठं अंतर नाहीये. अजूनही शिवकृपा आसुर्डे बनेवाडी संघाला संधी आहे. देवराजला ताबडतोब मैदानात आणणं गरजेचं आहे. निश्चितच मोठ्या खेळासाठी ज्याच्यावरती भरोसा दर्शवला जातोय तो सुयश, पहिल्या सत्राचा धमाकेदार परफॉर्मन्स ज्यानं केला तो जर्सी क्रमांक 6. अंतिम आणि तिसरा पुकार साई सेवा कोंडमाळा वर्सेस केदारनाथ आशीर्वाद बोडवाडी. सुयश कडून मोठ्या खेळाची अपेक्षा. शिवकृपाचं व्यवस्थापन या ठिकाणी सुयशला वारंवार चढाईसाठी ढकललं जात आहे आणि इथं मात्र तेजस वक्ते. तेजसची चढाई आपण पाहतोय, एक उत्तम दर्जाची चढाई, निश्चितच बोनस ऑन असणार आहे. तेजस वक्तेच्या माध्यमातून काय घडतं बघूया. निश्चितच त्याचा प्रयत्न अप्रतिम असणार आहे, पण इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. रोहित सेनेकडे मात्र त्याला अडवण्यासाठी खास रणनीती आखणं गरजेचं आहे. सत्यस्थितीमध्ये संत गतीने मंद गतीने ही चढाई पूर्ण केली जाते. दरम्यान सुयश ज्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी येते, रेड व्हॅलेट करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होताना थर्ड रेड डू ऑर डाय. इथं मात्र निश्चितच एक संधी निर्माण होतीये, ती शिवकृपा आसुर्डे बनेवाडी संघाच्या गोटामध्ये. हो हो हो, या संधीचं सोनं करण्याची तयारी होती, पण पुन्हा एकदा शुभम भनेचा थर्ड रेड खराब प्रदर्शन. थर्ड रेडचा इशारा. हो हो हो, जोरदार आक्रमण केलं जातं, काय घडतं बघूया. ओ, या वेळेला मात्र प्रयत्न अपुरा पडला. सुंदर असा प्रयत्न आपण सुयशचा पाहिला, पण अखेरकार सुयशला थांबवण्यात यश मिळालं. केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकोली या संघाला. समोर मात्र 4 जण. हो हो हो, या ठिकाणी रोहितचा पुन्हा एकदा खराब टॅकल आपण पाहतोय आणि आता मात्र संघावरती निश्चितच जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी येतो मेढे, चंद्रकांत मेढे. आणि या वेळेला मात्र आपल्या संघासमेत दाखल होताना आपण मेढेला पाहिलं. प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 3 ज्याच्याकडून उत्तम प्रकारचा खेळ आपण सातत्यपूर्ण निश्चितच कालच्या सत्रामध्ये पाहिला आणि आज
सुद्धा बहारदार खेळाने निश्चितच प्रभावित करण्याचं काम करतोय, पण इथं मात्र चंद्रकांत मेढेची पुन्हा एकदा चूक. चालू सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना 16-8 खूप मोठा फरक. डबल मार्जिन अर्थात गुणांकन या ठिकाणी खूप मोठं घेताना आपण पाहतोय तो केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकोलचा संघ. आणि विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुटवर ढकललेलं आहे. अडचणीचा प्रवास ज्या संघाला करावा लागतोय. इथं मात्र सुपर टॅकल ऑन, या संधीचं सोनं काढण्याची तयारी आणि पुन्हा एकदा खराब टॅकल. युवराज बनेकडून आणि थर्ड रेडचा इशारा. अंतिम आशेचा किरण दाखवणारा असा हा चढाईपटू काय करतो बघूया. प्रयत्न जारी आहे, एक उत्तम प्रकारचा प्रयत्न करणं त्याचं बाकी आहे, कारण या ठिकाणी हो 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 सुंदर प्रयत्नाच्या जोरावरती मल्टी गुणांची ही कमाई आर्यन कडून केली जाते. एक उत्तम प्रकारचा पॉइंट घेतला जातोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा या खेळामध्ये परत आणलं जात आहे. 4 मिनिटाचा खेळ लगभग या ठिकाणी बाकी आहे. आर्यन पुटक 17-10 अशी परिस्थिती आहे. तयारी जोरदार दर्शवली जाते. काय घडतं बघूया. इथं मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम बने मैदानात दाखल होताना, पण खऱ्या अर्थानं ज्यानं या खेळामध्ये रंगत आणण्याचं काम केलं तो मात्र आर्यन भागडे, जर्सी क्रमांक 11 देवराज बने. एकदा का देवराजला सुर्ग बसला तर मात्र निश्चितच हवी ठरू शकतो, भारी ठरू शकतो आणि तोच नमुना पेश करण्यासाठी विरुद्ध संघावरती निश्चितच जोरदार आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. कधी आयुष पुटक कोपरा रक्षक याच्यावरती आक्रमण करताना, तर विरुद्ध बाजूला कोपरा रक्षक असणारा विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय महेंद्र सेठ गुरव म्हणजे गोट्या दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि त्यांच्या समेत विघ्नहर्ता किराणा स्टोअरचे सन्माननीय भाई आणि बंधू सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक स्टेजवरती यायचंय. देवराज बने पुन्हा एकदा एक जबरदस्त लढत, कारण 2 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. अजूनही संधी आहे. सुपर टॅकल थर्ड रेडचा इशारा. निश्चितच मिथिलेश गावडेचं सर्वोत्तम कामगिरी करणारा, एक बेहतरीन परफॉर्मन्स दाखवणारा हा कामगिरीचा नमुना आपण तिघांसमेत पाहतोय. काय घडतं बघूया. थर्ड रेड मध्ये पॉइंट घेणं गरजेचं आहे. ओ हो हो पुन्हा एकदा दबाव आर्यन घेतला. खऱ्या अर्थानं दबाव होता. देवराज बनेवरती आक्रमण करण्याची पाळी येते. आपल्या संघाला खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी केवळ 2 मिनिटाचा खेळ बाकी असताना जर्सी क्रमांक 7 देवराज बनेला आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी तयार व्हावं लागतंय. आणि इथं मात्र चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर ऑल आउट दिला जातोय. आणि पुन्हा एकदा नवी संजीवनी घेऊन दाखल होतोय तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा संघ. 1 मिनिट आणि 24 सेकंदाचा कालावधी. आता मात्र अंतर खूप मोठं केलं जात आहे. 22-10 बोनस कंप्लीट केला जातोय सुयश कडून. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय रमेशजी गोरिवले टेलर यांच्याकडून 500 रुपयाची बहारदार देणगी. आदरणीय तुकारामजी गोरिवले यांच्याकडून 255. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोकरे गणाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नागेश शेठ साळवी यांचं दमदार असं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो ओम साई मित्रमंडळ कोकरे बांधपाटवाडीच्या वतीने आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय नागेश शेठ साळवी.
लगभग अंतिम क्षण या सामन्याचे आपण अनुभवतोय. 23-11 खूप मोठं अंतर केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोल या संघाने तयार केलं आणि इथं मात्र सन्मान दिला जातोय. लगभग औपचारिकता बाकी आहे. विजयश्री सहज घेतली जाते केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोल या संघानं आणि निश्चितच मेगा फायनलचा दावेदार ठरतोय तो केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोलचा दमदार संघ.